इतर देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेला कर किंवा शुल्क म्हणजेच अमेरिकन टॅरिफमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढ केल्याचा मोठा परिणाम चीन आणि भारतासारख्या देशांना बसत असून येथून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढून विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याचा सर्वात मोठा फटका भारतामध्ये रत्नागिरीतून जाणाऱ्या मासळीवर आणि त्यातही कोळंबीवर झालेला पाहायला मिळतोय। टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर लावलेलं शुल्क किंवा कर। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या सरकारनं अमेरिकेतील उत्पादनांना संरक्षण देणं, देशांतर्गत नोकऱ्या वाढवण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली। अमेरिकेत चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 104% टॅरिफ तर भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 26% टॅरिफ लावला असून यात मासळी व्यवसायावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। त्यातही या टॅरिफ धोरणामुळे कोळंबी अर्थात प्रॉन्सवर 26% शुल्क भरावं लागणार आहे। कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ असून वन्नामई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे। कोळंबीवर निर्यात शुल्क वाढल्याने अमेरिकेतील ग्राहकांना ती आता फारच महाग खरेदी करावी लागणार आहे। त्यामुळेच याचा कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारात सुद्धा कोळंबीचे दर गडगडले। घाऊक बाजारातला 250 रुपये इतका कोळंबीचा दर होता तो आता अवघा 70 रुपये इतका खाली आलाय। याबाबत स्थानिक मच्छीमारांनी माहिती दिली। अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे, त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे कोळंबीच्या निर्यातीवर, कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला। तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल, त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये। माझं नाव सुलतान वस्ता। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।